आता एक मोठी बातमी समोर येते। नागपूरमध्ये दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात आलाय। त्यामुळे दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापल्याचं पाहायला मिळतंय। काही संघटनांकडून बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे। दीक्षाभूमीतील स्तूपाला धोका होऊ शकतो सांगत तोडफोड करण्यात आली आहे। या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त या ठिकाणचा वाढवण्यात आलाय। तर आंबेडकरी समाजाकडून या बांधकामाला विरोध करण्यात येतोय। नागपूरमध्ये दीक्षाभूमीत भूमिगत पार्किंगला विरोध करण्यात येतोय। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या तापल्याचं पाहायला मिळतंय। तर काही संघटनांकडून आता बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते शकतो असं सांगत ही तोडफोड करण्यात आली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। या परिसरात सध्या प्रचंड तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आलाय। त्यामुळे नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते। नागपूरमध्ये विकास प्रकल्पाला जे आहे ते आंबेडकरी समाजाकडून विरोध करण्यात येत। आपण पाहू शकतो की नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी एकवटलेला आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने विकास कामं सुरू आहे त्याचा जो विरोध केला जातो, नेमका हा विरोध कशासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल ताई, आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण एकत्र जमला दीक्षाभूमीला, कशाचा विरोध? अंडरग्राउंड पार्किंग होणार आहे आणि त्याच्यानंतर तिथे 2 हॉल पण बनणार आहे। त्याच्या विरोधासाठी आम्ही इथे उभा आहोत। अच्छा, आता कधीपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे? समिती वगैरे तुम्हाला भेटणार? आज समितीने आम्हाला 11:30ची वेळ दिली होती। आम्ही वाट पाहतोय, अजून आलेलं नाही। त्यांनी म्हटलं होतं 1 तारखेला आम्ही येऊ, तुम्हाला आम्ही काय ते आम्ही सांगू। ते आम्ही चर्चा 16 जूनला आमची म्हणजे त्यांनी बैठक घेतली। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 1 तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देऊ। आम्ही त्याच प्रश्नाची उत्तरं मागायला इथं आलो आहे आणि आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे की आम्हाला फक्त अंडरग्राउंड बांधकाम जे आहे जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वरती ते बांधकाम नाही पाहिजे। चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला होता आणि चर्चा करण्यासाठी त्यांची चर्चा ऐकण्यासाठी लोक आले। आम्ही आंदोलन नाही करत। आमचं लिगल आणि आंदोलनाशी काही संबंध नाही। आम्ही फक्त त्यांच्याशी चर्चा करतोय। आमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी। जर त्यांनी प्रश्नाची उत्तरे त्यांनी सॅटिस्फाय दिली तर ठीक, नाही तर त्यांनी हे काम बंद करावं। त्यांना आम्ही एकतर म्हणणार आहोत तुम्ही एकतर ते तुम्ही चर्चेच्या माध्यमातून सोडा। NITशी भेटलो, NIT म्हणाले की स्मारक समितीने आम्हाला लेटर द्यायला हवं, मगच आम्ही हे काम थांबवू। तर आमची निवेदन आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे निवेदन NITला द्यावं, सरकारला द्यावं आणि हे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न करावा। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा सध्या नागपूरमध्ये तापल्याचं पाहायला मिळतोय। काही संघटनांकडून या बांधकामाची तोडफोड देखील करण्यात येते। दीक्षाभूमीतील स्तूपाला आता धोका होऊ शकतो असं सांगत ही तोडफोड करण्यात आली। दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या विकास कामाला जो आंबेडकरी समाजाकडून विरोध दर्शवण्यात येतोय। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटला आहे आणि पाहू शकतो की दीक्षाभूमी परिसरामध्ये जे काही विकास प्रकल्प सुरू होते त्या प्रकल्पाचा आता या ठिकाणी तोडफोड जे आहे ते आंबेडकरी समाजाकडनं या ठिकाणी केली जात आहे। एकूणच हा समाज सकाळपासूनच या ठिकाणी जमला होता। या ठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या लोकांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ देखील दिला, मात्र 11 वाजेची वेळ होती। आता दुपारचे 12 वाजून गेलेले आहे, 12 ते 1 वाजून गेलेले आहे, तरी सुद्धा समितीचे लोक अद्यापही त्यांना भेटीसाठी आले नाही। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी दगड उचलून मारहाण करताना या ठिकाणी आंबेडकरी समाज या ठिकाणी दिसून येतोय। एकूणच या ठिकाणी दीक्षाभूमी परिसरात ही जी अंडरग्राउंड जी पार्किंग या ठिकाणी करण्यात येत आहे याला जो आहे तो या समाजाकडून विरोध करण्यात येतोय। या ठिकाणी सुशोभीकरण जर झालं त्याला हरकत नाही, मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम होत आहे त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी येणाऱ्या लोकांना जागा अपुरी पडते, अशी या आंबेडकरी समाजाची मागणी आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जो बांधकाम आहे तो या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केला होता। आपण त्यांच्याशीच बोलूया। भाऊ, काय सांगाल भाऊ, काय या पद्धतीने विरोध करत आहात? आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही लोकांना आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, विरोध कशासाठी आहे नेमका? हमको पता चला है कि यहाँ पे पार्किंग नहीं, हमको पार्किंग आम्हाला दीक्षाभूमीवर पूर्ण जनतेला पार्किंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।